नमस्कार मंडळी. आज आपण कुठला नवीन पदार्थ करणार आहोत तर चला बघूया. आज मी करणार आहे दोडकं. तुम्हाला सगळ्यांना आवडतच असेल तर चला कुठल्या प्रकारे करत आहे ते याचे साल काढून घ्यायचे. आपण ते बनवण्यासाठी काय घेतलं आहे, गोड तेल, मोहरी, लसूण, कांदा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, मीठ, शेंगदाणे भाजून घेतले आहे. अशा प्रकारे मी साल काढून असे वांग्यासारखे कट करून घेतले आहे. दोडकं असे कट करायचे. इथे मी दाण्याचं कूट करून घेतलं आहे. इकडे पॅन ठेवला आहे गॅसवर आणि गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकलं आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मोहरी टाकली. मोहरी नंतर तडतडल्यानंतर त्यात लसूण टाकला. लसूणही फ्राय करून द्यायचा मस्तपैकी त्याच्यात लालसर असा. बघा खूप छान चव येते, दाताखाली आली की खूप सुंदर चव येते. त्याच्यात कांदा टाकायचा आणि ते छान परतून घ्यायचं 5 मिनिटं. अशा प्रकारे तुम्ही दोडक्याची भाजी कराल तर सगळ्यांना घरातील आवडेल, लहान मोठे सगळे खातील. आता हे हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, मीठ हे सगळं कांदा परतल्यानंतर त्यामध्ये फ्राय करायचं आणि भाजून घ्यायचं छानपैकी. अशा प्रकारे भाजून घेतलं आणि खूप छान चव येते या रेसिपीला. तुम्ही जरूर नक्की ट्राय करा. यात थोडं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर ते छान परतून घ्यायचं जेणेकरून ते एकजीव होईल. अशा प्रकारे हे सगळा मसाला भाजून निघला जाईल. अशा प्रकारे करायचं. त्यात पुन्हा मी पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये दाण्याचा कूट टाकला. दाण्याचा कूटसुद्धा ह्या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचा. शेवटी दाण्याचा कूट टाकला तर भाजीला पांढरा कलर येतो, असं रेड ग्रेव्ही येत नाही. तर म्हणून आधीच हे मसाल्यात दाण्याचं कूट परतून घ्यायचं. अशा प्रकारे असा परतला की अशी बघा कसं होतं आहे ते ग्रेव्हीचं कशी तयार होती बघा. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर त्यामध्ये हे दोडके फक्त सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे. आणि त्यामध्ये ते छान फ्राय करून घ्यायचे जेणेकरून तो मसाला या दोडक्यांच्या आतमध्ये शिरला पाहिजे व त्याने खूप छान चव येते. अशा प्रकारे हे कर. तुम्हाला जर पातळ असा करायचा असेल तर जास्त पाणी टाका किंवा थोडंसं फ्राय करायचं असेल तर कमी पाणी टाका. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर मी 1 ग्लास पाणी टाकलं त्यात आणि अशा प्रकारे झाकण ठेवून आपण हे शिजवू देऊ. 10 मिनटं शिजवू दिल्यानंतर हे पहा अशा प्रकारे ते दोडके शिजले गेले आहेत मस्त. त्यामध्ये कोथिंबीर छान अशी हिरवीगार गावरान कोथिंबीर मी टाकली आहे. बघू शकता ग्रेव्ही कशी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली दोडका फ्राय रेसिपी तयार झाली आहे. कशी वाटली? खूप सुंदर वास आला होता. आता आपण ताट तयार केलं आहे. लोणचं, टॅमॅटो, कांदा, दोडका फ्राय, भात, पोळी असं आपण ताट तयार केलं.